माझ्या मुख्याला वाटत सांगा तुम्ही काय गुन्हा केला तुमचा? अरे सत्यासाठी लिहिणे झगडणे हे काय गुन्हा आहे का? मग मला एक मला सांगा, खरंच तुमच्या आया बहिणी सुरक्षित आहेत का? नाही आहेत का तुमच्या आया बहिणी सुरक्षित? आज 4 वर्षाच्या मुलीवर सुद्धा बलात्कार होता ना रे, आणि तो हरामखोर असा भर रस्त्याने फिरतो. अरे सांगा ना, अरे तुमच्या आया बहिणी जर अशा रस्त्याने चालत राहिल्या ना तर वासने बरबाडला ना त्या शिकारी लांडग्या अगदी लचके तोडण्यासाठी या विरोधात जर मी जर काही विरोध केला, त्यांच्याबद्दल लिहिला तर काय वाईट केलं? काय वाईट केलं आणि मला मारता? जे आई बाबा आपल्या मुलाला अगदी रक्ताचं पाणी करून लहानाचं मोठं करतात, अरे त्याला चांगल्या पद्धतीने शिक्षण देतात, अरे सगळ्या आपल्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून त्या मुलाला लहानाचं मोठं करून त्याचं शिक्षण पूर्ण करतात. आणि तो मुलगा चांगल्या पद्धतीने शिक्षणही घेतो, अरे डिग्री हातात घेतो, डिग्री घेऊन त्या शहराच्या जंगलात जातो आणि नोकरी मिळते का म्हणून इकडे तिकडे शोधाशोध करतो, पण नाही त्याला नोकरी मिळत नाही. बस तो बिचारा तरुण, तो सुशिक्षित तरुण तसाच आपल्या गावाकडे परत येतो आणि इथे कुठेतरी एका आलूबोंड्याचं दुकान लावून प्लेट घासत बसतो. काय होतं तसं नाही त्याच्या आई वडिलांना, काय होतं त्याच्या आई वडिलांना की मी माझ्या मुलाला एवढं शिक्षण दिलं. अरे हा समाज सुद्धा असा आहे की आजकाल बेरोजगारांना आपली मुलगी सुद्धा देत नाही. फक्त त्याचा एकच मुलगा हवाय, नोकरीवाला आहे. आणि या विरोधात जर मी या समाजवाल्याशी ढळलो वाटलो काही करण्याचा प्रयत्न केला तर चुकलं कुठं चुकलं? आणि मला बघा तिकडे बघा तो बघा तिथे बसलाय, तो तिथे बसलाय ना शेतकरी, तो शेतकरी राजा तिथे बसलाय, तो शेतकरी राजा. अरे त्याला या जगाचा पोशिंदा म्हणतात, पोशिंदा. त्याची हालत बघितलं बघा त्याच्या चेहऱ्याकडे चांगले निर्गुण बघा, त्याच्या चेहऱ्यावरच्या त्या सुरकुत्या कोणी वाचल्यात? कारण वेळच नाहीये आमच्या शेतकऱ्याकडे कुणाचं लक्ष. अरे राम तो आपल्या घाम गाळतो, आपल्या रक्ताचं पाणी करतो, अरे त्या पिकाला लहानाचं मोठं करतो, अरे ऊन वारा पाऊस त्याच्यापासून त्याचं संरक्षण करतो. कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ, अरे कधी काही येऊन जाते, बिचारा कसं तरी आपलं पीक हातात घेतो. म्हणतो त्याला हो या वर्षीचा आपलं उत्पन्न तरी एवढंच झालंय, यावर्षी आपल्याला छोटस घर बांधायचं आहे, लग्न करायचं, मुलाचं शिक्षण करायचं, होईल का? तो मोठा शेतकरी राजा मोठ्या मनाने गंभीर मनाने आपल्या बायकोला म्हणतो होईल का? सगळं होईल, पण काय करतो त्याच्या मनाला योग्य भावच मिळत नाही. यासाठी जर मी काही लढलो भांडलो, आपल्या हक्कासाठी जर काय मी काही लिहिलं चुकला कुठं? अरे मी सगळं कशासाठी करतोय तर या देशावर माझं प्रेम आहे, आपल्या गोर गरीब जनतेवर माझं प्रेम आहे, इथल्या बेरोजगार सुशिक्षित तरुणावर माझं प्रेम आहे, इथल्या संस्कृतीवर माझं प्रेम आहे. प्रेम नाही करू. अरे प्रेम हे फसवं असतं, कारण त्याचा पहिला अक्षर अधुरा असतो. अक्षराचं प्रेम कधी कोणी करू नये, करू नये, सगळं साला फसवं असतंय. जिंदगी में कभी किसी से मोहब्बत ना करना, जिंदगी में कभी किसी से मोहब्बत ना करना, अगर हो गई तो उसे इनकार भी मत करना. जिंदगी में कभी किसी से मोहब्बत ना करना, अगर हो गई तो उसे इनकार भी ना मत करना. अगर प्यार निभाना हो तो उसी राह पर चलना, वरना ऐसी जिंदगी बर्बाद न करना.
सत्यासाठी, न्यायासाठी, माझ्या हक्कासाठी मग मी भरून गेलो तरी चालेल, पण माझं एकच ध्येय आहे, एकच ध्येय, सत्यमेव जयते.